श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, आज राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस. कर्करोगाच्या गंभीर धोक्याबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी देशभरात हा दिवस साजरा होतो. कर्करोगाविषयी लोकांमध्ये असलेले समज, गैरसमज, कर्करोगाचे प्रकार आणि त्यापासून संरक्षणासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय आणि कर्करोगाचं निदान झाल्यानंतर करायचे उपचार याविषयीचा आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण घेणार आहोत. श्रोतेहो, कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा गंभीर आजार असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगात कर्करोगानं मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. मात्र एकूणच जगातल्या कर्करोगाच्या रुग्णांचा आढावा घेतला तर कर्करोगाचे अनेक प्रकार हे योग्य उपचारानं बरे होऊ शकतात. भारतात देखील हे प्रमाण लक्षणीय आहे. आपल्या देशात एकूण कर्करोग रुग्णांपैकी 40% रुग्णांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हा रोग होत असल्याचं समोर आलंय. तंबाखूमुळे फुफ्फुसाचा कर्करोग होतो. कर्करोग हा गंभीर आजार असला तरी तो अचानक होत नाही. त्याची अनेक लक्षणं आपल्याला दिसून येतात. शरीरच आपल्याला अंतर्गत बदलाचे संकेत अनेकदा देत असतं. शरीराकडून असे संकेत मिळाले तर काळजी घेणं आणि त्यावर योग्य उपचार घेणं आवश्यक आहे. देशातल्या वाढत्या रुग्णांची संख्या बघता या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. लोकांमध्ये या आजाराविषयी जागरूकता वाढावी यासाठी सरकारबरोबर अनेक सामाजिक संस्था आणि रुग्णालयांनी पुढाकार घेतलाय. हा आजार होऊ नये म्हणूनही नागरिकांना काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी कर्करोगाची लक्षणं जाणून घेणं आवश्यक ठरतं. याविषयी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर यांनी माहिती दिली. कर्करोग म्हटले की एक सर्वसाधारण माणूस घाबरून जातो, पण त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती असेल तर भीती न वाटता त्याचा आपण सामना करू शकू. एक तर की कधीही कुठलाही आजारपण जेव्हा होतो, कुठेही शरीरात अवयवात वाढ होत असेल, जास्त दुखत असेल किंवा मेंदूच्या तिथे झाला तर एखादा कन्व्हल्शन येऊ शकतं. स्तनात ब्रेस्ट कॅन्सर जे सर्वात कॉमन आहे, तिथे बायकांनी स्वतः रोज एक्झामिन करणं हे आम्ही शिकवतो, जेणेकरून की एखादा ट्यूमर असेल तर तो हाताला आधीच लागतो किंवा काही डिस्चार्ज येत असेल तर, पोटामध्ये काही जास्त वेळ दुखत असेल तर, लघवीत किंवा आपल्या स्टूल्समध्ये रक्त पास होणं किंवा नाकातनं, तोंडातनं, कानातनं ब्लिडिंग झालं, अशा काही लक्षणं असतात ज्या आपल्याला एक संधी देतात की लवकरात लवकर डॉक्टरकडे जाऊन आपण तपासणी करून घेऊ शकतो. पण आपण काही व्हायच्या आधी सुद्धा त्याची काही प्रिव्हेन्शन घेऊ शकतो का, काही काळजी घेऊ शकतो का की आपल्याला कर्करोग होऊ नये. तर आजकाल असं दिसून येतंय की छोट्या छोट्या गोष्टी, जसे काही केमिकल्स आहेत, जसं काही रेडिएशन आहे किंवा काही मेडिकेशन्स आहेत ज्यांनी कॅन्सर होतो, काही इन्फेक्शन्स आहेत त्यांनी सुद्धा कॅन्सर होतो. पण जे आपल्याला अवॉइड करता येईल त्याच्यात मला वाटतं पोल्युशन हे सर्वात जास्त महत्त्वपूर्ण आहे. आणि दुसरी गोष्ट, रिसर्च पुष्कळ झालेला आहे आणि अर्ली डायग्नोस्टिक मार्कर ज्याला म्हणतात की रक्त तपासून सुद्धा आपल्या घराण्यात किंवा आपल्या आई वडिलांना, बहीण भावांना कोणाला कॅन्सर झाला असेल तर आपल्याला किती चान्स आहे की आपल्याला कॅन्सर होईल, ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे आता डायग्नोस्टिक टेस्ट आणि स्क्रीनिंग पॅनल्स आलेले आहेत. उदाहरणार्थ स्तन कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर साठी BRCA1, BRCA2 असे 2 मार्कर्स आहेत जे रक्त तपासून सुद्धा आपल्याला आधी सांगू शकतात की आपल्याला कॅन्सर होण्याचे चान्सेस थोडे जास्त आहेत. तर ह्या गोष्टी आहेत आपण आधी चेक करू शकतो. आणि दुसरं आहे की वयानुसार चान्सेस वाढतात. ब्रेस्ट कॅन्सर असेल तर ते मध्य वयात असतो किंवा सर्व्हायकल कॅन्सर आहे स्त्रियांमध्ये, तो नंतर होण्याची शक्यता असते. तर त्याच्यासाठी आपण ॲडवाईस करतो की 35च्या नंतर, 40च्या नंतर पॅप स्मिअर टेस्ट करू शकतो. किंवा लंग कॅन्सरची मात्रा कमी होत चालली आहे. आपल्या अवेअरनेसमुळे धूम्रपान हे कमी केल्यामुळे लंग कॅन्सरचे प्रमाण कमी झालेले आहे.
अशा आपल्याकडे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेण्याच्या आपल्याला खूप सोयी आता आहेत, खूप माहिती आहे आणि ती जनतेपर्यंत पोचावी अशी सगळ्या डॉक्टरांना इच्छा असते. कारण कर्करोग होऊन नंतर त्याचं ट्रीटमेंट करणं जितकं त्रासदायक पेशंटला होतं तेवढंच डॉक्टरलाही वाईट वाटतं. खासकर लहान मुलांमध्ये रक्ताचे कॅन्सर्स होतात, काही किडनीचे कॅन्सर होतात. त्यांचा ट्रीटमेंट करताना डॉक्टरलाही वाईट वाटतं. तर त्याच्यापेक्षा लवकर डायग्नोज होऊन कसं ते अवॉइड करता येईल ह्याच्याकडे आम्ही जास्त लक्ष देतो. आपल्याकडे रिसर्च आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार झाल्यामुळे मॉलिक्युलर डायग्नोसिस आणि जेनेटिक डायग्नोसिस ह्याची आपल्याकडे पुष्कळ इन्फ्रास्ट्रक्चर आणि लॅबोरेटरीज आता देशात आहेत आणि त्या मॉलिक्युलर बेसिसवर हे आजार लवकर पकडू शकतात. आणि लवकर पकडल्याचा फायदा असा असतो की आपल्याकडे पूर्वी जे किमोथेरपी असायची, केस गळणं, पुष्कळ उलट्या होणं किंवा रेडिएशननी खूप त्रास होणं, त्याच्यात सुद्धा खूप प्रगती झालेली आहे. आणि आता कर्करोगासाठी सुद्धा आपल्याकडे खूप नवीन औषधं, टार्गेटेड थेरपी म्हणतो आम्ही, प्रिसिजन मेडिसिन, म्हणजे एखादा कॅन्सरमध्ये जर एखादा मॉलिक्युलर टेस्ट पॉझिटिव्ह आला तर फक्त त्या कॅन्सरच्या अगेन्स्ट जे औषधं गुण करतील तशीच औषधं देऊन साईड इफेक्ट खूप कमी करतो. श्रोतेहो, कर्करोग हा गंभीर आजार असला तरी यावर योग्य उपचार केले तर या आजारापासून संरक्षण करणं शक्य आहे. दैनंदिन जीवन प्रणालीत योग साधना, योग्य आहार, सकारात्मक विचारांचं वातावरण यासाठी उपयोगी ठरतं. याविषयी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानेटकर यांनी माहिती दिली. आपल्या घरी कोणाला कॅन्सर असेल तर आपण काय करू शकतो हे जास्त गरजेचं आहे. आणि त्याच्यात इंटिग्रेटेड अप्रोच ह्याला आता खूप इम्पॉर्टन्स आणि खूप महत्त्व दिलं जात आहे. आपल्याला आयुर्वेद, योग, मेडिटेशन ह्याच्यातनं त्याचे त्रास आपल्याला कमी होतात. चांगला आहार घेणं, त्याच्यात काय न्यूट्रिशन मिळालं पाहिजे ह्याचं सुद्धा आपल्याला आयुषच्या सगळ्या माध्यमातून अवेलेबल असतं. आणि पेशंटचा मनस्थिती पॉझिटिव्ह ठेवणं हे फार गरजेचं आहे. सकारात्मक विचारांमुळे किंवा स्वतःची जी इम्युनिटी असते त्याच्यावर खूप इम्पॉर्टंट फरक पडतो आणि त्यांनी स्वतःच आपल्या शरीरातल्या ज्या सेल्स असतात त्याच कॅन्सरला अटॅक करून सुद्धा फरक पडतो. आणि पुष्कळ आता ज्यावर प्रयोग झालेले आहेत, रिसर्च झालेला आहे की योगा, मेडिटेशन, चांगला आहार ह्यांनी जे फायनल रिझल्ट होतात ते किती चांगले होतात. याची सगळी माहिती सगळ्यांना असणं फार गरजेचं आहे. आणि ह्याला आम्ही इंटिग्रेटेड अप्रोच टू कॅन्सर ट्रीटमेंट ह्या विचाराखाली आपण पुढाकार घेतोय. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुद्धा पुष्कळ प्रयत्न केलेत. मागच्याच वर्षात आपल्या बरोबर जवळजवळ 536 कॉलेजेस अफिलिएटेड आहेत आणि ह्या सगळ्या कॉलेजेसनी वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या गावात पेशंट अवेअरनेस रॅलीज काढल्या की तुम्ही घाबरू नका, आपल्याकडे सगळ्याचे ट्रीटमेंट आहे. त्याशिवाय अर्ली डायग्नोसिस साठी कॅम्प आपण केलेले आहेत आणि चालू ठेवलेले आहेत. मागच्याच महिन्यात आज उद्या तो कंप्लीट होईल. बायकांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर ह्याच्यासाठी स्क्रीनिंग कॅम्प काढला आणि आम्ही नाशिकमध्ये सगळ्या दूरच्या हॉस्पिटल्स बरोबर टाय अप करून प्रायमरी हेल्थ सेंटर पासून सगळ्यांना, आशा वर्कर्स पासून लोकांना शिकवून बायकांना पुढे आणलं आणि 140 बायका नाशिकच्या आमच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट मध्ये आल्या आणि त्यांची स्क्रीनिंग होऊन जरूर आहे तिथे बायोप्सी आणि मॉलिक्युलर डायग्नोसिस हे सुद्धा आम्ही त्याच्यासाठी केलेलं आहे. सांगताना खूप आनंद होतो की महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने जीन हेल्थ म्हणून एक स्पेशल लॅबोरेटरी स्वनिधीतनं पुण्याच्या धारपुरे बंगल्यात IDRLच्या बरोबर MOU करून आपण ही लॅबोरेटरी सुरू केलेली आहे आणि सुरुवात टेस्ट सुद्धा आपण केलेले आहेत. त्याच्यात गरीब लोकांसाठी आपल्या सगळ्या म्हणजे रुरल हॉस्पिटल्स पासून मेडिकल कॉलेजेसमध्ये येत्या काळात तिकडनं सॅम्पल्स आले तर कमीत कमी खर्चात म्हणजे 150 ते 500 मॅक्सिमम रुपयाच्या खर्चामध्ये ह्या सगळ्या कॅन्सरच्या टेस्ट आम्ही करू इच्छितो. जेणेकरून प्रायव्हेट लॅब्समध्ये जिथे 3,000, 5,000 असा खर्च येतो आणि पेशंट्सना तो परवडत नाही, त्यांच्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ही योजना राबवली आहे आणि त्याच्या सगळ्यांचा फायदा होईल ह्याची मला खात्री आहे. आकाशवाणीला माझ्याकडनं आभार मानते की ही संधी मला दिली तुमच्यापर्यंत पोचायला आणि हा निरोप द्यायला
की कर्करोग आहेत, ज्यांना व्हायचा आहे तो होऊन राहणार, पण घाबरू नका. आम्ही सगळे आहोत तुमच्या पाठीशी आणि ह्याच्यावर आपण मात करू आणि पेशंट्सना सगळ्यांना आनंद देऊ. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुळेकर, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी, निवेदन राजश्री आगाशे.